वैद्य व्यंकट पुरुषोत्तम धर्माधिकारी. खरं तर त्यांच्या ताता आणि आजीचा लाडका व्यंकट. 4 भाऊ 3 बहिणींमधला हा सगळ्यात थोरला भाऊ. घरची प्रचंड गरिबी. आईने शेणाने सारवलेल्या मातीच्या ओसरीवर घासलेटाची चिमणी लावून अभ्यास करणारा हा कार्यक्रम. परिस्थिती जरी बेताची असली तरी अत्यंत स्वाभिमानी. कुशाग्र बुद्धी आणि चिकाटीच्या जोरावर प्रत्येक गोष्ट पूर्णत्वास देणारा एका भिक्षुक ब्राह्मणापोटी जन्मलेला हा सरस्वतीपुत्र. हो, सरस्वतीपुत्रच. आजोबांसोबत शेजारच्या गावी घोड्यावरून प्रवास करताना काहीशा तासाभरात संपूर्ण शिवरुद्र मुखपाठ करून 11 ब्राह्मणांमध्ये उच्च स्वरात खणखणीत आवाजात रुद्राभिषेक करून साऱ्या पंडितांना अचाट करणारी त्याची प्रतिभा. हीच पुंजी त्यांच्या आयुष्याचा गाभा बनली. शालेय शिक्षण रेणापूर तालुक्यातील छोटंसं गाव कालेपूर इथे पूर्ण केलं. पुढच्या शिक्षणासाठी वडिलांसोबत नांदेडला पॉलिटेक्निकसाठी ॲडमिशन घ्यायला आलेले तुम्ही शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात दाखल झालात ही तर श्रींचीच इच्छा. वडिलांची परिस्थिती बेताची. ॲडमिशन तर झालं, पण खायची प्यायची आणि राहायची सोय. तेव्हा संस्कृत पाठशाळा नांदेड येथील कैलासवासी एकनाथ महाराज खडकेकर यांनी तुम्हाला राहण्याची सोय नाही, खरं तर गुरुकृपाच घडवली. गुरुगृही अगदी शेण काढण्यापासून पडेल ते काम प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने केलं. प्रत्येक पहाटे संस्कृत अध्ययन, उदरनिर्वाहासाठी संध्याकाळी संस्कृत अध्यापन आणि दिवसभर शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील शिक्षण व अभ्यास हा तुमचा दिनक्रम. राहायची सोय झाली, पण जेवणाचं काय? कोणतीही मदत फुकट घ्यायची नाही हे तत्त्व असल्यामुळे काही आध्यात्मिक घरी वार लावून देवपूजा करायची आणि त्याबद्दल त्या दिवशीचं तिथे जेवायचं. कधीकधी ही घरं इतकी दूर असायची की सायकल चालवून घरी परतेपर्यंत पुन्हा भूक लागायची, तेव्हा पोटभर पाणी पिऊन झोपायचं. हे पाहून तुम्हाला तुमच्या सरांनी काही वर्षांनी एक लुना देखील दिली. या लुनेचा फटफट आवाज अख्ख्या आसमंतात घुमायचा आणि तुमच्या एंट्रीची खबर अख्ख्या कॉलेजाला व्हायची. धर्माधिकारीच्या लुनेचा फटफट आवाज आणि भाषणातील त्याचा खणखणीत आवाज कॉलेजमध्ये फेमसच ना. परीक्षा जवळ आली की मित्रमंडळी रात्रंदिवस पुस्तकं घेऊन घासत बसायची आणि तुम्ही थकून येऊन झोपलेले पाहून हसायची. पण तुमच्या सकाळच्या केवळ 2 तासाच्या अभ्यासानंतर संहितेचे श्लोक मुखपाठ पाहून त्यांची मात्र धांदलच उडायची ना. प्रचंड जिद्द, चिकाटी आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही 1990 साली BAMSचे शिक्षण पूर्ण केलेत. त्याच वर्षी संस्कृत अभ्यासातील भारतीय विद्या भवन मुंबई यांच्या संस्कृतशास्त्री म्हणजेच BA संस्कृत परीक्षेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक पटकावलात. 1992 मध्ये संस्कृत आचार्य ही पदवी देखील मिळाली. आयुर्वेद आणि संस्कृत अभ्यासाची गोडी कायम करत MD काय चिकित्सेसाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड इथे शिक्षण चालूच ठेवलेत. तुमची बुद्धिमत्ता, वाक्चातुर्य, अतिशय प्रेमळ आणि लागवी स्वभावाने तुम्ही साऱ्यांचीच मने जिंकून घेतलीत. तुमच्या याच गुणांमुळे आणि लाथ देईल तिथे पाणी काढेल अशा व्यक्तिमत्वामुळे तुमच्याच कॉलेजातील अत्यंत हुशार, शिस्तप्रिय आणि शांत मुलगी म्हणजे वैद्या शैलजा हिची तुम्हाला साथ मिळाली. तिचे आयुर्वेदाचे ज्ञान, श्रद्धा आणि सामाजिक कार्यासाठीचा कल असल्याने तुम्ही पदोपदी एकमेकांना साथ आणि मार्गदर्शन केलेत. तुमच्या जोडीने तुमची भावंडे आयुर्वेद आणि संस्कृत क्षेत्रातील अनेक विद्यार्थी घडवलेत. शिस्त, ज्ञानयोग आणि कर्मयोगाचा संस्कार तुम्ही प्रत्येकात रुजवलात. 1993 मध्ये वैद्य अनंत धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रबंध MD थिसिस आपण संस्कृत भाषेत लिहिलात, जे अत्यंत दुर्मिळ. पुढे संस्कृत संहिता सिद्धांत अध्यापक म्हणून शासकीय आयुर्वेद उस्मानाबाद येथे आपण कार्यरत होता. आयुर्वेदाच्या सखोल अभ्यासासोबतच उत्तम नेतृत्व गुण असल्याने आपण आयुर्वेद विस्तार अधिकारी म्हणून तब्बल 17 वर्षे बीड येथे काम केले. 13 पंचकर्म केंद्र एका जिल्ह्यात कार्यरत असणे हे महाराष्ट्रात प्रथमच घडले. आपण आयुर्वेद घराघरात जनमानसात पोचवला. आयुर्वेद पत्रिका, मधुजीवन इत्यादी आयुर्वेदिक मासिकातून संशोधनपर लेखन,
स्थानिक लोकांसाठी वृत्तपत्रांमधून 120हून अधिक आयुर्वेदिक लेख, आकाशवाणी औरंगाबाद, नांदेड, यवतमाळ, बीड येथे आयुर्वेद व संस्कृत विषयक कार्यक्रमाचे प्रसारण असा आपल्या कामाचा प्रचंड झपाटा. आयुर्वेद प्रसारातील उत्कृष्ट काम व उत्तम कार्यालयीन कामकाजाची दखल घेत माननीय विभागीय आयुक्त, संचालक आयुर्वेद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडून आपण गौरव व अभिनंदन पत्र कमावलेत. आयुर्वेद संचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून 2 वेतनवाढीही मंजूर झाल्या. प्रशासनाची चाकोरी सांभाळून आयुर्वेदाच्या प्रचार प्रसाराची कला तुम्हास ज्ञात आहे हे पाहून शासनाने जिल्हा आयुष अधिकारी NRHM बीड हा पदभार तुमच्यावर टाकला. आपल्या आयुर्वेदातील आणि संस्कृत अभ्यासातील संशोधन 25हून अधिक शोध निबंधात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवर आपण प्रसिद्ध. विश्व संस्कृत संमेलन उज्जैन येथे संधिवाते सर्वांग बाष्पस्वेद परिणाम, पुणे येथील 2nd वर्ल्ड आयुर्वेद कॉन्फरन्समध्ये अ स्टडी ऑफ टर्म हृदया इन आयुर्वेदिक संहिताज विथ स्पेशल रेफरन्स इन मस्तिष्क हे काही विशेष शोध निबंध. 2008 मध्ये जयपूर येथील 3rd वर्ल्ड आयुर्वेद कॉन्फरन्स मध्ये आपल्या इम्पॉर्टन्स ऑफ सिनॉनिम्स विथ स्पेशल रेफरन्स टू द्रव्यगुण विज्ञान या शोधनिबंधासाठी आपणास बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्डने गौरवण्यात आले. आपल्या कामाचा प्रचंड आवाका, अतिशय जिज्ञासू आणि कल्पक बुद्धी आणि आयुर्वेद अभ्यासकांना प्रोत्साहित करण्याची कला अवगत असल्याने डिपार्टमेंट ऑफ आयुष, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी आपणास विविध शिक्षक प्रशिक्षण वर्गामध्ये मार्गदर्शक म्हणून बोलावले. आयुष मंत्रालय दिल्ली येथे आयुष नोडल ऑफिसर म्हणून महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याचा सन्मान देखील आपणास लाभला. आपल्या कर्तृत्वावर आणि क्षमतांवर प्रचंड विश्वास आणि कौतुक असल्याने महाराष्ट्र शासनाने आपल्यावर सहाय्यक संचालक आयुर्वेद ही मोठी जबाबदारी टाकली व आपला कोकण भवन नवी मुंबई येथे कार्यभार चालू झाला. अर्थात ही जबाबदारी आपण उत्कृष्टपणे पार पाडत आजवर इथे आला आहात. मुंबईतील 6 वर्षाच्या कामानंतर पुणे येथे सहाय्यक संचालक आयुर्वेद तसेच ससून रुग्णालयातील आयुर्वेद विभागात निवासी आरोग्य अधिकारी हे दोन्हीही पदभार आपण समर्थपणे सांभाळत आले आहात. रुग्णपरीक्षण कसे करावे, संहिता अभ्यासासाठी संस्कृतचे महत्त्व, आरोग्यम धनसंपदा, जनरल प्रॅक्टिसमध्ये संहिता त्रुटी वाचनाचे महत्त्व, माता बाल संगोपन आणि आयुर्वेद अशा असंख्य विषयांवर तुम्ही आयुर्वेदाचे विद्यार्थी, अध्यापक व इतर वैद्यांना देखील सतत मार्गदर्शन करत असता. याच कामाची दखल घेऊन आपणास गौरवण्याकरिता आयुर्वेद टीचर्स असोसिएशनने 4th नॅशनल कॉन्फरन्स ऑन एव्हिडन्स बेस्ड आयुर्वेदाचे औचित्य साधून बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर हा गौरव नव्याने सुरू केला आणि तुम्ही त्याचे पहिले मानकरी आहात. त्यासोबतच महाआयुष नॅचरल वर्ल्ड एक्स्पो यांच्यातर्फे आयुष रत्न अवॉर्ड 2023 या गौरवाने आपणास सन्मानित करण्यात आले. यापूर्वी देखील आयुर्वेद क्षेत्रातील बहुमोलाचा बैद्यनाथ आयुर्वेद भवन नागपूर यांचा धन्वंतरी पुरस्कार याने आपणास गौरविण्यात आले आहे. कैलासवासी वैद्य पुरुषोत्तम शास्त्री नानल चरक पुरस्कार याचाही आपण मानकरी आहात ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आज दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी तब्बल 30 वर्षांहून अधिक कर्मयोगानंतर सेवानिवृत्त होताना जसे शिवरायांना स्वराज्याच्या सिंहासनाकडे वाटचाल करताना प्रत्येक पायरीवर आपल्या साथीदारांची आठवण झाली तसेच काहीसे होते असावे काय? किती ते अनुभव, किती ते प्रकल्प, रुग्णसेवेची आणि आयुर्वेद अध्ययन अध्यापनासाठीची ती सतत केलेली धडपड. रुग्ण हसत हसत माझ्या दारातून परतला यातच माझं यश. डॉक्टर, औषधं तर काम करतीलच हो, पण तुमच्याशी बोलूनच माझा अर्धा आजार पळून गेलाय असं रुग्णांकडून ऐकणं हाच माझा सत्कार असे विचार असणारे वैद्य आता दुर्मिळच. शतेषु जायते शूर सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु या उक्तीचे तुम्ही उत्तम उदाहरण आहात. खणखणीत आवाज, संस्कृतवरील प्रभुत्व, आयुर्वेदाचा सखोल अभ्यास आणि इतक्या यशप्राप्तीनंतर देखीलही
आजही प्रत्येक भाषणाच्या सुरुवातीला आपल्या गुरूंच्या नावाचा उल्लेख आणि नमन करणारा शिष्य या साऱ्यांचा सुवर्णसंगम असणारा सच्चा तर त्याहूनही दुर्मिळ. तुमच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने तुम्ही आदर्श संयोजक, आदर्श मार्गदर्शक, आदर्श शिष्य, आदर्श पुत्र, आदर्श पिता आणि आदर्श साथीदार कसा असावा याचे एक उत्तम उदाहरण आमच्यासमोर मांडले आहेत. यापुढील वाटचालीसाठी आपणास लाख लाख तुमच्या अस्तित्वाने, मार्गदर्शनाने आणि प्रेमाने आमचे आयुष्य असेच फुलत जावो. आपणास दीर्घ आयुष्य, आरोग्य आणि पुढील आयुष्याच्या आपल्या साऱ्या मनोकामना पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी